श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, 15 फेब्रुवारी 2026 रोजी आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीचं हे पर्व साधून आपल्याला 4 प्रहरीची सेवा करावायची आहे. आणि ज्यांना 4 प्रहरी शक्य होत नाहीत, रात्रीचं जागरण शक्य होत नाही, तर कमीत कमी आपण एका प्रहरची सेवा तरी करायला हवी. तर ती कोणती सेवा करायची आहे? सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे रुद्राभिषेक. तर रुद्राभिषेक ही सेवा शंभूंच्या कोणत्या रूपासाठी केली जाते, किंवा रुद्राभिषेकामध्ये कुठलं साहित्य लागतं, आणि रुद्राभिषेक करताना आपल्याला काय काय कोणते मंत्रस्तोत्र म्हणायचे आहेत, किंवा ते म्हणल्यानंतर जे तीर्थ तयार होतं तर त्या तीर्थामुळे काय होतं, आपल्या आयुष्यामध्ये खरंच कोणते आमूलाग्र असे बदल होतात, आपल्याला खरंच निरोगी आयुष्य मिळतं का, या सर्व माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या रेखा जगदंबे या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि सगळ्यांनी महाशिवरात्रीचा निमित्त साधून शंभूंची ही सेवा करा. तर निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या दुःख समस्यापासून तुम्ही दूर जाल, किंवा तुमच्या आयुष्यातली सगळी दुःख नष्ट होतील, तुमच्या आयुष्यात सुख समाधान समृद्धी नांदेल, त्यासोबतच तुम्ही निरोगी आयुष्य जगाल आणि दीर्घायुष्य व्हाल, यात तीळ मात्रही शंका नाही. कारण फक्त सेवा करा म्हणून नाही, सेवा करायच्या हे ऐकून नाही, तर सेवा स्वतः मी केलेल्या आहेत आणि त्याचे बदल सुद्धा मी स्वतः अनुभवलेले आहेत. त्यामुळे पोटतिडकीने तुम्हाला सांगते की महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून या सेवा तुम्ही निश्चित करा. तर त्या सेवा कुठल्या आहेत या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या रेखा जगदंबे या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. मी खाली लिंक देते, तर आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.